सर, तर माझा एक प्रश्न आहे तुम्हाला, की समजा शेतकऱ्यांना समजा ज्याच्याकडे 5 गाय आहे, 3 गाय आहे, त्याला ही ब्रीडिंग करायची आहे. तर समजा त्याच्याकडे एखादी 20 लिटरची गाई आहे. तर एबीएसचा त्याने एखादा उदाहरणार्थ वळू निवडला, जसा की पायपर वळू आहे, तो जर निवडला तर त्यामध्ये कन्व्हेन्शनल पण येतं आय थिंक. नक्की. तर मग तो जेव्हा ते म्हणजे त्याला जे अफोर्ड होईल अशा तुम्ही काही शेतकऱ्यांना आमच्या सांगू शकता की बाबा तुम्ही जर तुमच्याकडे 20 लिटरची गाय असेल तर तुम्ही हा वळू निवडा जो तुम्हाला अफोर्ड होईल आणि त्यानंतर तुमची ब्रीडिंग पण चांगली होईल. नक्कीच. आता फक्त तुम्ही जी साईज घेतली समजा 5 ते 6, तर ती साईज आपण फक्त थोडीशी मोठी कन्सिडर करू. ओके. गोठ्यामध्ये आपल्याकडे 10 जनावर आहेत असं समजा. ओके. 10 जनावरांमध्ये आपल्याला वर्षभराचा ब्रीडिंग प्लॅन शेतकऱ्याला द्यायचा आहे किंवा त्याच्यासोबत त्या विषयाने आपल्याला डिस्कशन करायचंय.